ओंकारेश्वर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं आणि नर्मदा तीरी वसलेलं हे एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग। नर्मदा माता की जय। मध्य प्रदेशमध्ये आपल्याला 2 ज्योतिर्लिंग बघायला मिळतात, एक उज्जैनचा महाकाल आणि दुसरं ओंकारेश्वर। ओंकारेश्वरला कसं पोहोचायचं, तसेच इथे बघण्यासारखे असलेले ठिकाणे तसेच हॉटेल आणि रूम्स याच्या चार्जेससाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इंदोर भारतातल्या एकदम स्वच्छ शहरामध्ये तुमचं स्वागत आहे। नमस्कार मंडळी, उज्जैनवरून काल संध्याकाळी रिटर्न आलो आणि आत्ता इंदोरमधून सकाळी जवळजवळ 7 वाजलेत। आता आम्ही निघालो आहे ओंकारेश्वरसाठी। म्हणजे इथली जवळजवळ MP मधील जी 2 मेन ज्योतिर्लिंग आहेत ना, ते दोन्ही कव्हर होऊन जातील, एक उज्जैन आणि दुसरं ओंकारेश्वर। नर्मदा नदीच्या तीरावर वसलेलं ओंकारेश्वर हे सुद्धा एक पवित्र असं ज्योतिर्लिंग मानलं जातं। चला तर मग आता इंदोरमधून बसतोय आणि इथून डायरेक्टली आम्ही चाललोय ओंकारेश्वरला। इंदोर या शहरावरती महाराष्ट्राचा प्रभाव जास्त असल्याने इथे पोहे आणि वडापाव तुम्हाला इझिली मिळून जातील। तसेच इंदोरमधून डायरेक्टली ओंकारेश्वरला बऱ्याच बसेस उपलब्ध आहेत। 125 रुपयाच्या तिकिटामध्ये ते आपल्याला 4 तासात डायरेक्टली ओंकारेश्वरला नेऊन सोडतात। इंदोरवरून ओंकारेश्वर हे अंतर 80 किलोमीटर असले तरी तो घाट रस्ता असल्याने आपल्याला तिथे पोहोचायला 4 ते 5 तास इझिली लागून जातात। तुम्हाला उज्जैनवरून सुद्धा ओंकारेश्वरला डायरेक्ट बस मिळून जाईल आणि जवळजवळ 3 तासांनंतर पहिल्यांदा नर्मदा नदीचं दर्शन घडलं। नर्मदा नदीला आपल्या हिंदू धर्मात एक वेगळेच महत्त्व आहे। बरेच जण नर्मदा परिक्रमाही करतात। इंदोरमध्ये आल्यानंतर इथले पोहे खायला विसरू नका। आणि जवळजवळ 11 वाजता आम्ही ओंकारेश्वरच्या बसस्टँडला पोहोचलोय। ओंकारेश्वरच्या बसस्टँडवरून आपण डायरेक्टली शेअरिंग रिक्षाने मंदिराकडे निघतो। हा रस्ता जवळजवळ 1.5 किलोमीटरचा आहे आणि या बाजारपेठेमध्ये तुम्हाला इझिली रूम्स आणि हॉटेल्स मिळून जातील। आम्ही रूम या श्री राधाकृष्ण हॉटेलमध्ये घेतली होती। ओंकारेश्वरमध्ये 1 ते 1,500 रुपयामध्ये तुम्हाला अशा रूम्स इझिली मिळून जातील। तसेच इथे बऱ्याच धर्मशाळाही उपलब्ध आहेत, ज्या 600 ते 700 रुपयांमध्ये रूम्स देतात। आम्ही रूममध्ये सर्व सामान ठेवले आणि डायरेक्टली ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी निघालो। आणि ओंकारेश्वरचं हे मंदिर एका ओम आकाराच्या टापूवर वसलेलं आहे, म्हणजेच एका बेटावर वसलेलं आहे, त्यामुळेच त्याला ओंकारेश्वर हे नाव पडलं। आणि तुम्ही तिकडे बोटीनेही जाऊ शकता। तसेच इथून पलीकडे बेटावर जाण्यासाठी 2 पूल उपलब्ध आहेत। तो पूल ओलांडून आम्ही डायरेक्टली मंदिराच्या दर्शन रांगेकडे निघालो। ही जी दिसत आहे ती मंदिराची मेन बाजारपेठ आहे। मी ओंकारेश्वरला येणार असाल तर नर्मदा नदीमध्ये स्नान करायला अजिबात विसरू नका। इथे आलेला प्रत्येक व्यक्ती नर्मदा नदीमध्ये स्नान करूनच पुढे जातो। खरे तर नर्मदा नदीचा हा घाट तुम्हाला दोन्ही बाजूला बघायला मिळेल। ओंकारेश्वरमुळे नर्मदा नदीचे 2 भाग पडलेले आहेत आणि नदीचा प्रवाह चांगलाच होता, त्यामुळे तुम्हाला जर चांगले पोहायला येत असेल तरच हा ट्राय करा। निखिल माझ्या आधीच जाऊन येथे मनसोक्त पोहण्याचा आनंद घेत होता। नर्मदा माता की जय। तिथे जवळजवळ अर्धा तास पोहण्याचा आनंद घेतला आणि तिथून आम्ही डायरेक्टली बाजारपेठेच्या दिशेने निघालो। या बाजारपेठेमध्ये तुम्हाला बरेच धार्मिक साहित्य मिळून जाईल। आम्ही पोचलो त्यावेळी बाजारपेठेपर्यंत दर्शनाची रांग आलेली होती आणि इथून दर्शनाला कमीत कमी 4 ते 5 तास लागणार होते। ओंकारेश्वरला येण्याआधीच तुम्ही 300 रुपयाचा VIP पास काढून ठेवू शकता, ज्यामुळे तुमच्या अर्ध्या ते पाऊण तासामध्येच दर्शन होऊन जाईल। आम्हालाही तो पास काढायला जमले नव्हतेच, त्यामुळे तेथीलच पुजाऱ्याच्या मदतीने आम्ही 500 रुपयामध्ये VIP दर्शन घेऊन आलो। गाभाऱ्यामध्ये मोबाईल अलाउड नसला तरी ते शिवलिंग बघून आपले डोळे भरून येतात। त्या शिवलिंगाच्या दर्शनाने अगदी प्रसन्न होऊन आम्ही पुन्हा मंदिराच्या वरच्या भागात निघालो। तिथे हे भले मोठे त्रिशूळ आणि तिथून पूर्ण नर्मदा नदीचा हा परिसर दिसून येत होता। ओंकारेश्वराच्या वरच्या बाजूला हे महाकालेश्वर मंदिरही आपल्याला बघायला मिळते।
त्यामुळे तुम्ही या महाकालेश्वराचं दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका. या महाकालेश्वराचं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या वरच्या भागात निघालो. तिथे मंदिराचा हा भला मोठा कळस आपल्या दर्शनास पडतो आणि ओंकारेश्वर मंदिराच्या वरून नर्मदा नदीचा परिसर आणि समोर मामलेश्वराचंही दर्शन घडतं. हे बघून तिथून माघारी परतलो आणि थंडगार लस्सीचा आनंद घेतला. तिथून माघारी परतताना आम्ही बोटीने जाण्याचा विचार केला आणि इथून समोर आपल्याला दिसतं ते मामलेश्वर. असे म्हणतात की मामलेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय ही यात्रा अपुरी राहते. या बोट या तीरावरून पलीकडच्या तीरावर सोडण्यासाठी फक्त 50 रुपये आकारतात. तसेच तुम्ही या बोटीने नर्मदा परिक्रमाही करू शकता, ज्याला 300 ते 400 रुपये आकारले जातात. ओंकारेश्वरला आल्यानंतर बोटीचा हा अनुभव घ्यायला तुम्ही अजिबात विसरू नका. बोटीतून उतरल्यानंतर जवळच उजव्या बाजूला आपल्याला गोमुख घाट दिसतो. इथून एका गायीच्या मुखातून कंटिन्युअसली पाण्याचा प्रवाह सुरू असतो. पण आम्ही गेलो होतो त्यावेळी पाण्याची पातळी जास्त असल्याने आम्हाला तो अनुभव घेता आला नाही. तिथून आम्ही वरती आलो आणि डायरेक्टली मामलेश्वराच्या दर्शनासाठी निघालो. मामलेश्वराच्या जवळ गर्दी त्या मानाने कमी होती. तिथून डायरेक्टली ओंकारेश्वरच्या बस स्टँडला पोहोचलो आणि तिथून इंदोर. चला तर मग हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.